नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण डेव्हिड बाक यांच्या द ऑटोमॅटिक मिलेनियर या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. आजच्या समरीतून तुम्हाला शिकायला मिळेल की एखादी छोटीशी रक्कमसुद्धा तुमचं आयुष्य कसं बदलू शकते. आजच्या समरीतून तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा लाटे फॅक्टर काय आहे हे समजेल. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांच्या आधी स्वतःसाठी पैसे बाजूला करणे म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय हे तुम्हाला समजेल. तिसरी गोष्ट म्हणजे याला ऑटोमॅटिक कसं करता येईल हे तुम्हाला समजेल. या समरीमध्ये दिलेल्या नियमांचा तुम्ही अवलंब केलात तर तुम्ही आणि तुमचं कुटुंब एका चांगल्या भविष्याचं स्वप्न बघू शकतं, जे तुम्ही लवकरच सत्यात उतरवू शकाल. म्हणून तुम्हाला देखील श्रीमंत बनून एक चांगलं आणि यशस्वी जीवन जगायचं असेल तर ही समरी शेवटपर्यंत नक्की ऐका. या पुस्तकाचे लेखक डेव्हिड बाक जेव्हा त्यांच्या 20व्या वर्षाच्या मध्यात होते तेव्हा पहिल्यांदा ते त्यांच्या ऑटोमॅटिक मिलेनियरला भेटले होते. त्यावेळी डेव्हिड एका लोकल ॲडल्ट एज्युकेशन प्रोग्राममध्ये गुंतवणुकीचे वर्ग घेत होते. 52 वर्षांचे जिम मॅकेंटायर एका युटिलिटी कंपनीमध्ये मॅनेजर होते. ते डेव्हिडच्या क्लासेसमध्ये यायचे, म्हणजे ते तिथे एक स्टुडंट म्हणून यायचे. जिम आणि त्यांची पत्नी दोघांना मिळून डेव्हिडशी त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल काही चर्चा करायची होती. यासाठी त्यांनी डेव्हिडला एक मीटिंग घेण्यासाठी विनंती केली. जिम पुढच्या महिन्यात निवृत्त होण्याचा विचार करत होते. एकाच कंपनीमध्ये त्यांनी गेली 30 वर्षे काम केलं होतं आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न $40,000 होतं. डेव्हिडला जिम हे एक साधारण आर्थिक स्थिती असणारी व्यक्ती आहे असं वाटलं. पण मग त्यांना त्यांच्या आजीने सांगितलेला एक डायलॉग आठवला, नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर. म्हणजे एखाद्याबद्दलचं मत त्याच्या दिसण्यावरून ठरवू नका. काही दिवसांनी जिम आणि त्यांची पत्नी सू डेव्हिडच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटायला आले. ते दोघंही एखाद्या तरुण जोडप्याप्रमाणे एकमेकांचा हात पकडून होते आणि खूप आनंदी आणि उत्साही दिसत होते. डेव्हिड काही बोलतील त्याआधीच जिमने त्यांना त्यांच्या पुढच्या योजनेबद्दल सांगायला सुरुवात केली. ते निवृत्तीनंतर काय काय करणार आहेत याबद्दल जिम त्यांना सांगत होते. ते कमी वयात निवृत्त होण्याचा निर्णय घेत होते, म्हणून डेव्हिडला त्यांच्या या निर्णयामागचं कारण जाणून घ्यायचं होतं. डेव्हिड त्या दोघांना म्हणाले, एवढं मोठं पाऊल उचलण्याची सध्या गरज नाही. मी बऱ्याच लोकांना भेटलो, त्यापैकी कित्येक लोक त्यांच्या वयाच्या 50व्या वर्षामध्ये सुद्धा निवृत्त होण्याचा विचार करत नाहीत. डेव्हिडचं असं बोलणं ऐकून जिम आणि सू एकमेकांकडे बघत राहिले आणि जिम डेव्हिडला म्हणाला, म्हणजे आम्ही श्रीमंत आहोत असं तुम्हाला वाटत नाही का? यावर डेव्हिड म्हणाला, हेच तर मला जाणून घ्यायचंय की तुम्ही स्वतःला श्रीमंत कसे म्हणू शकता. यानंतर दोघांनीही डेव्हिडला लगेच त्यांचे आर्थिक कागदपत्र दाखवले. त्यामध्ये डेव्हिडने जी गोष्ट नोटीस केली ती म्हणजे त्यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं. जिमने कधीच काहीच उधारीवर घेतलं नव्हतं. त्यांच्या दोन्ही मुलांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेलं होतं. त्यांच्याकडे 2 घरंसुद्धा होती. एका घरात ते स्वतः राहत होते आणि त्यांचं दुसरं घर म्हणजे त्यांची एक भाड्याने देण्यासाठीची प्रॉपर्टी होती, ज्याची किंमत होती $3,25,000. डेव्हिडला हे सुद्धा माहीत झालं की त्यांनी त्यांच्या या दोन्ही घरांचं लोन सुद्धा पूर्ण केलेलं आहे. त्यांच्या रिटायरमेंट अकाउंटमध्ये जिमकडे $6,00,000 होते आणि सूकडे $72,000ची रक्कम होती. हा सगळा पैसा त्यांच्या 401 अकाउंटमध्ये सेव्ह होता. यासोबतच त्यांनी $1,60,000चे बॉन्ड्स देखील खरेदी केले होते. याशिवाय त्या दोघांच्या सेव्हिंग्स अकाउंटमध्ये $62,000 एवढी कॅश होती. डेव्हिड हे सगळं पाहून खूप आश्चर्यचकित झाले. जिमची एकूण नेटवर्थ $2 मिलियन आसपास होती. त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर व्याज देखील मिळायचा आणि त्यांच्या भाड्याच्या प्रॉपर्टीमधून प्रत्येक वर्षी त्यांना $26,000 मिळायचे. हे बघून डेव्हिडला समजलं होतं की जिम एवढ्या लवकर निवृत्त होण्याचा का विचार करत आहे. डेव्हिड त्यांच्यावर खूप इम्प्रेस झाले होते. त्यांना आता हे रहस्य जाणून घ्यायचं होतं की त्या दोघांनी त्यांच्या पैशांचं नियोजन कसं केलं. म्हणून डेव्हिडने त्यांना विचारलं, तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पण काही पैसे मिळालेत का? यावर जिमने डेव्हिडला असं सांगितलं, त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून कोणतीही मालमत्ता मिळालेली नाही, पण त्यांना त्यांच्या पालकांनी पैशांच्या व्यवस्थापनाचं ज्ञान दिलेलं होतं. डेव्हिड म्हणाले, तुम्हाला माहीत आहे का, मी प्रत्येक आठवड्याला अशा बऱ्याच लोकांना भेटतो जे माझ्या क्लासमध्ये येत असतात. त्यांच्याकडे बघून वरून तर ते मला श्रीमंत वाटतात, पण त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांची खरी सिच्युएशन चांगली नसते. जिम आणि सू
दोघंही त्यांच्या वैवाहिक जीवनात एकमेकांसोबत खुश होते. त्यांची मुलंसुद्धा यशस्वी होती. म्हणजे एकूणच त्यांच्या आयुष्यात कोणताही आर्थिक ताण किंवा काळजी नव्हती. म्हणून जिम आणि सू लवकर निवृत्त होण्याचा विचार करू शकले. डेव्हिडने त्यांना विचारलं, नक्की तुमचं रहस्य काय आहे? त्यावर दोघे म्हणाले, हे रहस्य दुसरं कोणतंही वेगळं नसून तेच आहे जे डेव्हिड रोज त्यांच्या क्लासमध्ये शिकवतात. याची पहिली पायरी म्हणजे स्वतःला पे करा, म्हणजे स्वतःसाठी खर्च करा. म्हणजेच सगळ्यात आधी स्वतःच्या भविष्यासाठी पैसे गुंतवा. सॅलरी आली की त्यातले काही टक्के लगेच आपल्या रिटायरमेंट अकाउंटमध्ये आणि बाकीचे गुंतवणुकीमध्ये वाचवा. दुसरा टप्पा म्हणजे तुमच्या लाटे फॅक्टरकडे लक्ष द्या. दररोज तुम्ही जो लहान लहान खर्च करत असता त्यामध्ये तुमचे खूप पैसे खर्च होतात. या खर्चाकडे लक्ष देऊन जर तुम्ही ते पैसे वाचवले तर ते तुम्ही कुठेही गुंतवू शकता. तिसरा टप्पा आहे गुंतवणुकीला ऑटोमॅटिक बनवा. यामुळे तुम्हाला इच्छाशक्ती असण्याची किंवा स्वतःला शिस्त लावण्याची गरज पडणार नाही, कारण हे ऑटोमॅटिक सेव्हिंग असेल. ह्या गुंतवणुकीला अशा प्रकारे अरेंज करा की प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम ऑटोमॅटिकली तुमच्या गुंतवणुकीच्या खात्यामध्ये जाईल. तुमचे पैसे बाकीच्या गोष्टींसाठी खर्च होण्याआधीच गुंतवणुकीसाठी ठरवलेली रक्कम वजा झालेली असेल. तुम्हाला फक्त एकदा ऑटोमॅटिक सेव्हिंगचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर पुढच्या महिन्यापासून तुमचे पैसे ऑटोमॅटिक गुंतवणुकीच्या खात्यात जातील. इच्छाशक्ती आणि शिस्त या दोन गोष्टी नेहमीच मानवी स्वभावाच्या विरुद्ध जातात. म्हणून जर तुम्ही तुमची सेव्हिंग ऑटोमॅटिक केली तर या दोन गोष्टींशिवाय तुम्ही तुमचे पैसे निरर्थक खर्च होण्यापासून वाचवू शकता. अशा प्रकारे तुम्ही स्वतःसाठी पैसे खर्च कराल. म्हणजे कोणताही टॅक्स किंवा बिल चुकवण्याआधीच तुमची सॅलरी तुमच्या रिटायरमेंटच्या खात्यात किंवा सेव्हिंग्समध्ये गेलेली असेल. एवढंच नाही तर तुम्ही स्टॉक्स, म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंडमध्ये सुद्धा गुंतवू शकता. पण कोणत्याही गुंतवणुकीसाठी ऑटोमॅटिक मोड सेट करणं खूप गरजेचं आहे, कारण ऑटोमॅटिक मिलेनियर बनण्याची हीच एक पद्धत आहे. तुम्ही बऱ्याच लोकांना असं बोलताना ऐकलं असेल, जर मी जास्त पैसे कमवू शकलो असतो तर मी सुद्धा श्रीमंत झालो असतो. पण असा व्यक्ती ज्याला मागच्या वर्षीच पगारवाढ मिळाली आहे त्याला विचारा की तो त्याला मिळणारे जास्त पैसे सेव्ह करू शकला का? याचं उत्तर कदाचित तुम्हाला नाही असंच मिळेल, कारण आपण जितकं कमावतो तेवढाच आपला खर्च सुद्धा वाढतो किंवा आपण स्वतःच तो वाढवतो. तुमची आताची कमाई कितीही असो तरी सुद्धा तुम्ही ऑटोमॅटिक मिलेनियर बनू शकता. जिमने देखील त्यांचा मिलेनियर बनण्याचा प्रवास एका बेसिक सॅलरीपासून सुरुवात केला होता. जिम म्हणतात की ऑटोमॅटिक मिलेनियर बनण्याची ट्रिक म्हणजे तुम्ही तुमच्या लहान लहान खर्चावर सुद्धा लक्ष द्या, कारण आपण बऱ्याचदा निरर्थक आणि गरजेच्या नसलेल्या गोष्टींवर खर्च करतो. प्रत्येक एम्प्लॉई एकसारखंच आयुष्य जगतो. प्रत्येकजण कामावर येतो, पैसे कमावतो, खर्च करतो, परत कामावर जातो, पैसे कमावतो, परत खर्च करतो. जास्तीत जास्त एम्प्लॉईज आठवड्याचे 50 तास काम करतात, पण तरीही त्यांची सेव्हिंग मात्र 0 असते. पण आता आपण ही सायकल तोडली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या वार्षिक उत्पन्नाचे अगदी 10% जरी वाचवू शकले आणि या पैशांची पुढच्या 4 किंवा 5 वर्षांसाठी गुंतवणूक करत राहिलात तर तुम्ही भविष्यामध्ये मिलेनियर होणार यात कोणतीच शंका नाही. तुम्ही रोजच्या 100 किंवा 200 रुपयांपासून सुरुवात करा. जर तुम्ही कॉफी पीत नसाल तर तुम्ही कदाचित सिगारेट, कॅन्डीज किंवा सॉफ्ट ड्रिंक्स, फास्ट फूड किंवा पिझ्झा किंवा अजून कोणत्या तरी गोष्टीवर खर्च करत असाल आणि हेच पैसे तुम्ही वाचवू शकता आणि ते गुंतवू शकता. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या अशा एखाद्या लहान सवयीबद्दल विचार करा ज्यावर तुम्ही रोज खर्च करत असता आणि हाच तुमचा लाटे फॅक्टर असेल. हीच सवय तुम्हाला सोडायची आहे. कंपाऊंडिंगची ही कन्सेप्ट खूप पॉवरफुल आहे. आईन्स्टाईन सुद्धा असं म्हणायचे की कंपाऊंडिंग हे जगाचं 8वं आश्चर्य आहे. द कंपाऊंड इफेक्ट ही बुक समरी तुम्ही आय बटनवर क्लिक करून ऐकू शकता. लेखक म्हणतात, तुम्ही कशासाठी काम करता? स्वतःसाठी की कुटुंबासाठी? क्रेडिट कार्ड कंपनीसाठी की बँक किंवा टेलिफोन कंपनीचं बिल भरण्यासाठी? तुमच्या सॅलरीमधून किती टॅक्स वजा होत असतो? तुम्ही किती बिल भरता आणि शेवटी एकूण किती पैसे वाचवता? या प्रश्नांच्या उत्तरावरून तुम्हाला कदाचित याची जाणीव होईल की तुमचा जास्त वेळ आणि ऊर्जा फक्त तुमचा खर्च भागवण्यात जातो. तुम्ही जेवढं कमावता त्याचा जास्तीत जास्त भाग तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या रिटायरमेंट प्लॅनसाठी किंवा एका चांगल्या भविष्यासाठी जमा होतच नाही. उलट ते पैसे फक्त बिल भरण्यात खर्च होतात.
म्हणून आजपासून आधी स्वतःला पे करायला सुरुवात करा. एक रिटायरमेंट अकाउंट ओपन करा. त्यात तुमच्या कमाईचे 10% प्रत्येक महिन्याला वाचवत जा आणि यानुसार तुमचं महिन्याचं किंवा वर्षाचं योगदान ऑटोमॅटिक करा. हे एकदा सेट केल्यामुळे ही सेव्हिंग आपोआप होत जाईल. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुमच्या कमाईमधून 10% तुमच्या रिटायरमेंट अकाउंटमध्ये जातील. तुम्हाला वेगळं बजेट बनवण्याचीही गरज नाही. तुम्हाला शिस्त देखील पाळण्याची गरज नाही. बचतीला ऑटोमॅटिक बनवा, जेणेकरून ते सरळ तुमच्या गुंतवणुकीच्या खात्यामध्ये जातील. तुम्हाला फक्त त्याला सेट करायचे. त्यानंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या रिटायरमेंट अकाउंटमध्ये किंवा इंडेक्स फंडमध्ये हे पैसे जमा होत राहतील. आपण समरीच्या सुरुवातीला जिम आणि सू यांच्याबद्दल ऐकलं, तर या दोघांनी सुद्धा 30 वर्षांपर्यंत हेच केलं होतं. त्यांनी पे युअरसेल्फ फर्स्ट या पद्धतीला फॉलो केलं, ज्यामुळे त्यांच्या कमाईचे 15% ऑटोमॅटिकली गुंतले जात होते. सुरुवातीला त्यांनी 4% सेव्हिंगपासून सुरुवात केली होती, पण हळूहळू ही रक्कम वाढवून आधी 5%, नंतर 7%, मग 10% आणि नंतर 15% वाढवली. या दोघांना महिन्याला कोणताही चेक द्यावा लागत नव्हता. त्यांना वेळ, शिस्त किंवा बजेटिंगची सुद्धा गरज पडली नाही, कारण त्यांची ऑटोमॅटिक सिस्टीम स्वतः काम करत होती आणि त्यांचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात होते. स्वतः लेखक डेव्हिड यांनी सुद्धा कमी रकमेपासून बचतीला सुरुवात केली होती. ते जेव्हा 25 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी त्यांच्या पगारीमधून 1% वाचवायला सुरुवात केली होती आणि 3 महिन्यांनी ही रक्कम त्यांनी 3% वाढवली. नंतर मॅकेंटायर जोडप्याला भेटल्यावर त्यांनी स्वतःला तरुण वयातच बचत सुरू करण्याचं प्रॉमिस केलं, जेणेकरून भविष्यामध्ये ते सुद्धा श्रीमंत बनू शकतील. म्हणून डेव्हिड म्हणतात की एकदा तुम्हाला ही सवय लागली की यामध्ये काहीच अडचण वाटत नाही. तुम्ही तुमचे निरर्थक खर्च आपोआप नियंत्रणात आणू शकता. तुमची बचत ऑटोमॅटिक बनवण्याची मूळ कल्पना ही आहे की जो पैसा तुमच्याकडे नाही तो तुम्ही खर्चच करू शकत नाही. म्हणजे तुमच्या पाकिटात पैसे नसतील तर ते खर्च सुद्धा होणार नाहीत. तुम्ही एकदा स्वतःला पे केलं आणि तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक केली तर तुमचे पैसे यानंतर निरर्थक गोष्टींवर खर्च होऊच शकणार नाहीत. जर तुम्ही तणावरहित रिटायरमेंटचं स्वप्न बघत असाल तर तुमच्या कंपनी, गव्हर्नमेंट किंवा तुमच्या कुटुंबावर अवलंबून राहू नका, कारण ही जबाबदारी फक्त तुमची आहे. तर तुम्हीच तुमचं भविष्य सुरक्षित ठेवू शकता. तुमच्या वैयक्तिक खात्याचा निधी ऑटोमॅटिक बनवण्यासाठी तुम्ही एखादं रिटायरमेंट अकाउंट उघडू शकता. तुमच्या सॅलरीमधले जेवढे जास्त टक्के तुमच्या रिटायरमेंट अकाउंटमध्ये जातील तेवढंच तुमच्यासाठी ते चांगलं आहे. स्वतःला चॅलेंज करा आणि प्रयत्न करा की जास्तीत जास्त गोष्टींमध्ये तुम्ही काटकसर कराल. जर तुम्ही 10%, 12% किंवा 15% सुद्धा वाचवू शकले तर मग तुम्हीच विचार करा तुमचं रिटायरमेंट किती आनंदी आणि आरामदायक असेल. कंपाऊंड इंटरेस्ट ही एक मॅजिकल गोष्ट आहे. म्हणून आतापासूनच पैसे वाचवायला सुरुवात करा, कारण जेवढ्या लवकर तुम्ही सुरू कराल व्याज तेवढाच वाढत जाईल. त्या लोकांप्रमाणे बनू नका जे म्हणतात मी माझ्या कमाईमधून 5% सुद्धा वाचवू शकत नाही, किंवा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे मूर्खपणा, किंवा मी पुढच्या महिन्यापासून वाचवायला सुरू करेन. जर तुम्ही सुद्धा अशीच कारणं देत असाल तर तुम्ही कधीच ऑटोमॅटिक मिलेनियर बनू शकणार नाही. याऐवजी स्वतःला हे सांगा की काहीही झालं तरी मी सगळ्यात आधी स्वतःसाठी इन्व्हेस्ट करेन, म्हणजे स्वतःला आधी पे करेन. मी माझ्या कमाईचे 10% वाचवेन आणि मग ही रक्कम जेवढी शक्य होईल तेवढी वाढवत जाईन. तर मग तुम्हालाही भविष्यासाठी पैसे वाचवायचे असतील तर त्याची सुरुवात आज आणि आतापासूनच करा. या समरीमधून आपण ऑटोमॅटिक मिलेनियर बनण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे समजून घेतलं. आता कंपाऊंड इंटरेस्टला त्याचं काम करू द्या. दररोजचे काही पैसे वाचवायला सुरू करा. आधी स्वतःला पे करा आणि बचतीला ऑटोमॅटिक सिस्टीमवर टाका. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.